0 1 2 3 4 5 वेट आता ह्या 5 पॉईंटमध्येच आहे ना मी ही वटसावित्रीची फिगर कशी बसवायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. चला बघूयात. सर्वात आधी ना तुम्हाला हे असं वडाचं झाड काढायचं आहे. आपलं जे पहिलं बोट आहे तिथून तुम्हाला हे स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला अशा रँडमली फांद्या काढून घ्यायच्या आहेत आधी त्याच्या, आणि मग नंतर त्याच्या आजूबाजूने ना मी फुलं आणि पानं दाखवणार आहे. आता जे महाराष्ट्रीयन्स आहेत किंवा जे महाराष्ट्रात राहतात तर त्यांना हा सण नक्कीच माहीत असेल. त्यानंतर आहे ना हा झाडाला गुंडाळलेला धागासुद्धा दाखवायचा आहे, आणि मग नंतर जसं मी रँडमली लाईन्स काढते तसं काढून घ्यायचं आहे. आता मी त्याच्या आजूबाजूने ना काही पानांचा शेप लाईक असं फुलांसारखं काढत आहे की जेणेकरून ते आपल्याला पानांचा शेप सारखं दिसलं पाहिजे, आणि त्यानंतर त्याच्या पारंब्याही काढून घेत आहे. आता सुरुवातीला मी ज्या 5 पॉईंट घेतले होते ना त्यातले 0 to 1 ह्या पॉईंटमध्ये मी फेस काढून घेणार आहे. 1 ते 2 ह्या पॉईंटमध्ये मी गळ्याचा भाग काढून घेणार आहे, आणि तिथून पुढे चेस्टचा भाग काढून 3ऱ्या पॉईंटपर्यंत मी हात सुद्धा काढून घेणार आहे. हातामध्ये आपल्याला पूजेचं ताट सुद्धा दाखवायचं आहे. आता बाकीचं पार्ट काढण्यासाठी हाताच्याच बॅक साईडने छोटा कर्व घेऊन आपल्याला 2 क्रॉस लाईन दोन्ही बाजूने काढून घ्यायच्या आहेत. ह्यामध्ये ना मी दुपट्टा सुद्धा दाखवत आहे. जसं मी काढला सेम तसा तुम्हालाही दुपट्टा काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपलं ऑलमोस्ट आउटलाईन सगळ्या झाल्या आहे. आता आपल्याला ना फिलिंग सुद्धा करून घ्यायची आहे. जशा मी फिलिंग्स करत आहेत ना तशा सेम तुम्हाला सुद्धा करायचं आहे. थोडंसं ना झाडामध्ये थोडं मध्ये मध्ये गॅप ठेवायचं की जेणेकरून आपलं झाड ओरिजिनल दिसायला हवं. आता ब्राईडची सुद्धा आपल्याला फिलिंग करून घ्यायची आहे. जसं मी जसं सेम करू शकता तुम्ही. असेच पॉईंट्स घेऊन ना तुम्हाला हवी ती फिगर काढू शकतात. 22 जूनपासून ना माझा मेहंदी ब्रायडल मास्टर क्लास चालू होत आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की मला DM करा. इथे धाग्यासोबत फेरे घेताना सुद्धा दाखवायचं आहे. आणि आता फिंगरची फिलिंग करून आपली ही डिझाईन रेडी आहे. आय होप की तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडली असेल तर तुमच्या मेहंदी आर्टिस्टसोबत नक्की शेअर करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.